आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या सारंग मेंदळीची मैत्रीण होशील? सारंग सर, तुम्हाला मी कागदोपत्री दूर केलं असलं तरी माझं तुमच्या बरोबर असलेलं नातं कधीच तुटणार नाही। मॉम, तुला कल्पना आहे तू काय केलंयस? हे सगळं करताना एकदाही आईचा विचार आला? तुला कळतंय ना तू खूप मोठी चूक करून आलायस ते? तू माझा विश्वासघात केलायस आणि कोणाच्या नादी लागून? याच्या? अरे हा आपला शत्रू आहे ना जगन्नाथ, त्याच्या नादी लागून तू माझा विश्वासघात केलास, मला फसवलंस तू। हे करायच्या आधी तू माझा जीव का नाही घेतलास? जीव हे तू माझा जीव काय? मला माफ कर। परिस्थिती अशी झाली की तुम्हाला कोणालाही विश्वासात न घेता मला एक डिसिजन घ्यावं लागलं। मॉम प्लीज माफ करा आम्हाला, आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय, म्हणून चुप। तर बोलूच नकोस माझ्याशी, मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये। सेम तुझ्या आईसारखी आहेस, खोटारडी, आणि अशी सून मला माझ्या घरात नकोय। जे एका मुलाला त्याच्या आईपासून तोडते, नकोय मला।
नाही मग तारा भैरवी काकूसारखी नाही आहे. तिचं जे म्हणणं आहे ते ऐकून घे. मला कुणाचंही म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये आणि कुणालाही समजून घ्यायचं नाहीये. अरे देवा, हा काय विनाश आहे. आईला स्वतःच्या लेकराचं सुख कशात आहे तेही कळू नये. मालक 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 भरून टाकू ना सुरू नाही. कोण पण नाही मला. मालक मालक कूल डाऊन. असा कायदा हातात घेऊन चालणार नाही हो तुम्हाला. तुम्ही यांना मारलत ना तर मला तुमच्यावर कायद्याची कलम मारावी लागते. हो दादा नाही. हे मनाविरुद्ध झालेलं लग्न आहे ना. तूच मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, असं मी नाही, साक्षात बहिणाबाईंनी म्हटलंय हो. त्यामुळे मनाचा विचार केला तर या दोघांची मनं जुळलेलीच आहेत. तर हे दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे हे लग्न फुल टू व्हॅलिड आहे. आ? फादर, काय हो ही सुशिक्षित माणसं, मला वाटलं या दोघांचंही प्रेम समजून घेतील. पण इथे सगळं उलटच दिसतंय मला. तुला उलटच दिसणार. कसं आहे, तुला फॅमिली नाहीये ना, मग तुला नाही कळणार फॅमिली काय असते, लग्न काय असतं. बरोबर आहे, तुला उलटच दिसणार. करेक्ट आहे तुमचं. नाही, फॅमिलीशी माझा काही संबंध नाही, बॅड लक आहे माझं. पण नवरा बायको, उनका रिलेशन मालूम है ना अपने को. नवरा बायको म्हणजे कैदी आणि जेल, कोर्ट आणि जामीन, पोलीस और वर्दी. एक्झॅक्टली तेच कनेक्शन आहे या दोघांमध्ये. त्यामुळे प्लीज वेलकम देम. खबरदार. माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही हा. अरे अरे अरे, काय वाईट अवस्था आहे तुझी. काय ग तिलोत्तमा, सुंदर, अतिशय सुंदर, नितांत सुंदर, त्यात श्रीमंत, त्यात ख्यातनाम अशी असलेली मुलगी सुद्धा आता तुला सून म्हणून नकोशी झालीये. अरे अरे अरे, माणसाच्या स्वभावाचं काही सांगता येत नाही पण, है ना.